हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल सुधे आज एक पुढला फुकटचा सल्ला घेऊन. सोशल मीडिया, इंटरनेट या शब्दांना आजची जनरेशन, आजकालची पिढी ही इतकी सरावलेली आहे की इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, रील्स हे तर आजच्या जनरेशनचं श्वासा इतकं महत्वाचं अंग बनलेलं आहे. म्हणजे आजच्या पिढीतल्या एखाद्या व्यक्तीला एक वेळ शुभंकरोती माहिती नसेल, पण इन्स्टा आणि रील्स यात त्याची मास्टरी असते. सो इंटरनेटच्या ह्या जमान्यामध्ये नेट सॅव्ही असणं हे अत्यंत गरजेची बाब झालेली आहे आणि फिल्म लाईन मध्ये येणाऱ्या लोकांना ती जास्तच महत्वाची आहे. कारण फिल्म मीडियामध्ये येण्याकरता जे सेल्फ प्रमोशन हा जो एक प्रकार असतो, सतत संपर्कात राहणे, लोकांच्या नजरेसमोर राहणे, या ज्या गोष्टी आवश्यक असतात किंवा जगात कुठे काय चालू आहे याच्याकडे जे सतत एक लक्ष ठेवायला लागतं, एक डोळा सतत मीडियाकडे लागतो, याच्यासाठी हे जे इंटरनेटचं भूत आहे हे अत्यंत उपयोगी पडतं. या इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजेच इन्स्टा असेल, फेसबुक अकाउंट असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असतील किंवा अजून अशा काही गोष्टी आहेत. फ्रँकली मी पण इतका नेटसेव्ही नाहीये, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यातून इतकं नॉलेज गुगल गुरु थ्रू सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत असतं, प्रत्येक व्यक्तीला अपडेटेड ठेवत असतं. आज ह्या मीडियात यायचं असेल, अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर सातत्याने तुम्ही दिसत राहणं लोकांना हे अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही काय करताय, तुमच्या आयुष्यात काय घटना घडतायत, तुम्ही काय फोटोशूट केलंय का, काही जाहिरात केलीये का, तुमच्यामध्ये काय कला आहेत हे डिस्प्ले करण्याचं हे व्यासपीठ आहे असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात इंटरनेट मीडिया म्हणजे पूर्वीच्या काळातल्या शब्दात बोलायचं झालं ते गावाच्या बाहेरचा चव्हाट आहे. त्या चव्हाटावर येऊन नाचा म्हणजे अख्ख्या गावाला कळेल तुम्ही कोण आहात आणि काय करताय. सेम प्रकार आहे इथे, फक्त तो गावाचा चव्हाटा हा उघड्यावर असायचा, एखाद्या पाराखाली असायचा आणि हा चव्हाटा एका बंद खोलीमध्ये असतो किंवा तुमच्या छोट्याशा मोबाईल मधनं तुम्ही ते ऑपरेट करू शकता किंवा थोडक्यात या माध्यमातून तुम्ही समाजाच्या समोर स्वतःला प्रेझेंट करू शकता. आज इन्स्टा सारख्या ठिकाणी तुमचं एक अकाउंट असणं, तुम्ही काय करताय, तुम्ही कोण आहात, कसे दिसता, काय करू शकता याचा एक सुंदर डिस्प्ले आपण करू शकतो इन्स्टाच्या माध्यमातून किंवा फेसबुक अकाउंट उघडून त्या फेसबुकच्या माध्यमातून. आणि हे अत्यंत गरजेचं असतं. कारण कसं आहे ना, जंगल में मोर नाचा किसने देखा, शेवटी त्या मोराला जर असं वाटत असेल की सगळ्या लोकांनी त्याला बघावं तर त्याला पब्लिक समोर येऊनच नाचायला पाहिजे. इन्स्टावर अकाउंट असणं किंवा फेसबुकवर स्वतःचं पेज असणं किंवा मग व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, ह्या सगळ्या माध्यमांमधून तुम्ही सातत्याने तुमच्याकडे जे काही दाखवण्यासारखं आहे, तुमच्यातली जी कला आहे, मग अभिनय असेल, नृत्य असेल, गायन, वादन, काही पण असेल, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर सतत मांडता येणं ही आजकालची फार महत्वाची गोष्ट झालेली आहे. आज तुम्ही इंस्टाग्राम उघडा, लाखो लोक तिथे रील्स टाकतच असतात. कोणी गात असतं, कोणी नाचत असतं, कोणी काय बॉडी शो करत असतं, तब्येत दाखवत असतं किंवा काही ना काहीतरी चालू असतं, कोणी अभिनय करत असतं. हा प्रकार सातत्याने तुम्हाला सो कॉल्ड इन्स्टा आर्टिस्ट आजकाल अक्षरशः म्हणजे कुत्र्याच्या छत्रीसारखे बोकाळलेले आहेत. मशरूम सुगवतात तसे इन्स्टा रील स्टार्स आपल्याकडे सगळीकडे पसरलेले आहेत. पण तो एक प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून त्या लोकांची जर कला आवडली तर त्यांना हजारोंमध्ये, लाखोमध्ये, मिलियन्स मध्ये त्यांना पब्लिसिटी मिळत जाते, त्यांना फॉलोअर्स मिळत जातात आणि त्यांची कला ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत जाते. पण कसं आहे ना, यात थोडासा एक फरक असा आहे की ज्याला अभिनय करायचा आहे, ज्याला सिनेसृष्टीत येऊन स्वतःचं एक स्थान निर्माण करायचं आहे अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून, त्यांनी बनवायचे रील्स किंवा त्यांनी वापरायचा इंस्टाग्रामचा प्लॅटफॉर्म, आणि सामान्य पब्लिक ज्याला फक्त काहीतरी बिंडोकपणा करत स्वतःचं काहीतरी
एक मूर्खपणा लोकांसमोर सतत फेकत राहायचं लोकांच्या अंगावर, त्यांनी वापरायचा हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्यात खूप फरक आहे. माझं कायम सांगणं असतं की तुमच्या हातात एक खूप सुंदर शस्त्र मिळालेलं आहे, ते कसं वापरायचं याचा नीट अभ्यास करा. तुला जर ऍक्टर व्हायचंय ना, तर तू दुसऱ्यांनी बोललेल्या डायलॉगवर फक्त तोंड हलवून मायनिंग नको करूस. तू स्वतःच्या आवाजात डायलॉग बोल. तुझं स्वतःच व्होकॅब्युलरी कशी आहे, तू कसा बोलतो, तुझं डिक्शन कसं आहे, तुझं ऍक्सेंट कसे आहेत, हे लोकांना कळू देत. दुसऱ्याने कुठल्या तरी बोललेल्या डायलॉगवर तुम्ही फक्त तोंड हलवायची, एक्सप्रेशन द्यायची, याचा फायदा तुम्हाला एक ऍक्टर म्हणून मिळणार नाहीये कधी. तुम्हाला जर स्वतःचा अभिनय कौशल्य दाखवायचं असेल तर तुम्ही स्वतः ते डायलॉग बोला, स्वतःच्या आवाजात बोला. मग त्याच्यामध्ये हिंदी असेल, मराठी असेल किंवा तुमची जी कुठली लोकल मातृभाषा असेल त्या भाषेत असेल, इंग्लिशमध्ये असेल, ती रील्स तुम्ही तयार करा. किंवा तुम्ही जर डान्सर्स असाल तर सुंदर छोटे छोटे तुमचे डान्सचे क्लिपिंग्स करून टाका की जेणेकरून लोकांना समजेल की तुम्ही किती उत्तम डान्स करू शकता. तर या प्रकारे तुमच्यातील कला ही प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवायचा जर तुम्ही इथे प्रयत्न केलात तर निश्चितच ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचू शकते. आज असंख्य ठिकाणी कास्टिंग करताना त्याला किती फॉलोअर्स आहेत किंवा तिला इन्स्टावर किती फॉलोअर्स आहेत हे खूप चेक करण्याची पद्धत आलेली आहे. लीड रोल साठी कोण घ्यायचं हे ठरलेलं असतं. पॅरलल लीड किंवा सेकंडरी रोल्स की आई वडील ही जी कास्ट असते, इथे कॅरेक्टर आर्टिस्ट ते ठरलेले असतात. पण असे असंख्य रोल्स असतात, अशा असंख्य भूमिका असतात की ज्या म्हटलं तर महत्वाच्या आहेत पण त्याची लांबी जरा कमी असते. मग अशा वेळेला हे रील स्टार्स शोधले जातात. का रील स्टार शोधले जातात? तर एखादा प्रचंड पॉप्युलॅरिटी असलेला, मिलियन्स मध्ये फॉलोअर्स असलेला जर एखादा रील स्टार आपण इथे कास्ट केला तर पुढे पब्लिसिटीच्या वेळेला त्याचा जो काय क्राऊड आहे, त्याचा जे काय फॉलोअरशिप आहे लोकांची, त्याला जे लोक फॉलो करतायत, तो एक गठ्ठा ती सगळी एक व्ह्युअरशिप तुम्हाला या चित्रपटाकरता किंवा या प्रोजेक्ट करता तुम्हाला ती मिळू शकते. हा एक मुद्दा तिथे असतो. त्यामुळे बरेचदा काही छोटे पण महत्वाचे रोल करायला शक्यतो आजकाल रील स्टार बघा ही एक विचित्र ट्रेंड इथे सुरू झालेली आहे. पण परत मुद्दा तोच असतो की रील स्टार शोधायचे असतील तर मुळात त्यांना अभिनय करता येतोय का? कारण दुसऱ्यांनी बोललेल्या डायलॉगवर स्वतः फक्त तोंड हलवणे किंवा एक्सप्रेशनचे खेळ करणे याला अभिनय म्हणत नाहीत. कारण चित्रपटात त्याला डायलॉग बोलायचे, त्याला काही सीन दिलेले असतील, त्याला काही इंटरॅक्शन्स असतील इतर कलाकारांबरोबर आणि त्याचं जर बोलण्यातच माती असेल तर त्यामुळे तेही जरी तुम्हाला रोल मिळवायचे असतील, त्या पद्धतीने या मार्गाने जरी तुम्हाला रोल मिळवायचे असतील तरी माझं असं म्हणणं असतं की तुम्ही स्वतःच्या शब्दात, स्वतःच्या आवाजात तुम्ही डायलॉग बोला. तुम्ही जे काय करताय प्रेझेंटेशन स्वतःचं ते स्वतःच स्किल दाखवून करा, दुसऱ्याच्या कुबड्या वापरू नका. म्हणजे मग तुम्हाला जेव्हा एखादा रोल मिळतो, ह्या माध्यमाचा फायदा उचलून तुम्हाला जेव्हा एका रोल साठी कास्ट केलं जातं त्यावेळेला तिथे तुमचा परफॉर्मन्स पण तुम्हाला एका लेवलला सोपा जातो करणं. तर अशा प्रकारे स्मार्टली तुम्ही जर या सोशल मीडियाकडे बघितलं तर तुमच्यातल्या कला या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक अतिशय उत्तम माध्यम आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. त्याचबरोबर अजून एक मुद्दा मला इथे नमूद करावा असं वाटतो, बोलावा असा वाटतो की अंकशास्त्रानुसार किंवा जे काय एक फॅड हा शब्द मी वापरला तर अनेकांना राग येईल, कारण अनेकांच्या भावना तिथे जाज्वल्य असतात आणि आजकाल कोणाच्या भावना कुठल्या मुद्द्यावर पचकन दुखावल्या जातील हे काही सांगता येत नाही. सो मला तर शब्द काय वापरावेत हे काही कळत नाहीये. पण एक असतं ना की अंकशास्त्रानुसार किंवा काय न्यूमरोलॉजी वगैरे काय म्हणतात त्यानुसार स्वतःच्या नावाची स्पेलिंग्स लोक काहीतरी विचित्र बदलतात. म्हणजे माझं नाव अतुल आहे पण मी लिहिताना ATUL न लिहिता AATUL असं काहीतरी करणार. किंवा शिधय स्पेलिंग मध्ये मला कोणीतरी सांगतो डबल डी टाक, म्हणजे SHIDHAYE च्या ऐवजी SHIDDHAYE असं टाक, असं काहीसं सजेशन्स येतात. मग अशा प्रकारे नावांची भीषण तोडमोड ही केली जाते. म्हणजे नाव असतं मिनल आणि लिहिताना ती MIINAAL किंवा अशा पद्धतीचं काहीही लिहिलं जातं.
आता काय होतं ते म्हणतात आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलंय किंवा आमच्या दलाना फलानी सांगितलंय, तो यातला खूप मोठा अभ्यासक आहे, त्यांनी आम्हाला आमचं भविष्य सुधारण्याकरता आम्हाला बदल करून घ्यायला सांगितलेत वगैरे 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 वगैरे. हे त्यांची कारणं असतात आणि त्यांनी असे काहीतरी उटपटांग काहीतरी एक स्पेलिंग तयार केलेली असतात. आता प्रॉब्लेम काय होतो की ठीक आहे, तुमच्या श्रद्धा तुमच्या आगी, मला काही म्हणायचं नाही, कुठल्याही श्रद्धेला मला दुखवायचं नाहीये, पण साधं सरळ एक लॉजिक आहे. मी जर कास्टिंगला बसलेला असेल आणि मला जर एखाद्या प्रोडक्शन हाऊसला किंवा एखाद्या डिरेक्टरला एखादा आर्टिस्ट कोण आहे ते बघा असं म्हणून त्याला सांगायचं असेल, तर बरेच लोक काय म्हणतात, अरे त्याचं नाव सांग, आम्ही शोधतो त्याला, इकडे इन्स्टावर शोधतो की आम्ही फेसबुकवर त्याला बघतो. हा प्रकार बरेचदा वापरला जातो की डायरेक्टली त्या आर्टिस्ट पर्यंत पोहोचून मग त्या गोष्टी डायरेक्ट सुरू करण्यापेक्षा आधीच त्या आर्टिस्टची प्रोफाईल चेक करायची, इन्स्टावरचा त्याचा प्रेझेन्स बघायचा, फेसबुक पेज बघायचं आणि मग एक अंदाज घ्यायचा की हा आपल्याला पाहिजे तसं आहे की नाही, योग्य आहे की नाही, आणि मग त्या माणसापर्यंत अप्रोच व्हायचं. अशा पद्धतीची एक सिस्टीम मार्केटमध्ये कार्यरत आहे. पण हा मुद्दा असा होतो की जेव्हा मी सांगतो की इंद्रनील, तर इंद्रनील कामत असं आपण घेऊया, एक ऍक्टर आहे तो, जो मला खरंच खूप आवडतो. तर इंद्रनील कामत हा एक छान माणूस आहे बाबा, मस्त काम करतो, कमालीचा ऍक्टर आहे, दिसायला पण देखणा आहे, बघ ना, चेक कर, तुला तो आवडत असेल तर आपण त्याला अप्रोच होऊ, असं मी त्या डिरेक्टरला सांगतो. तो डिरेक्टर इंद्रनीलचं स्पेलिंग काय, INDRANIL किंवा NEEL अशा पद्धतीत तो ते शोधायचा प्रयत्न करतो. पण अशा वेळेला नेमकं त्या इंद्रनील कामतनी आपलं नाव हे भीषण काहीतरी वेगळंच अक्षर त्यात ऍड करून तोडून मोडून काही वेगळंच स्पेलिंग तयार करून जर तिथे टाकलेलं असेल, तर प्रॉब्लेम असा होतो की डिरेक्टर काय किंवा मी काय किंवा प्रोड्युसर काय किंवा प्रोडक्शन हाऊस काय, आम्ही इंद्रनीलला फार तर NIL किंवा NEEL या फॉर्म मध्ये शोधतो आणि आम्हाला काही तो सापडत नाही, कारण त्यांनी आपलं स्पेलिंग काहीतरी भन्नाट वेगळंच करून टाकलेलं असतं, EENDRA वगैरे करून टाकलेलं असतं आणि काहीतरी कॉम्बिनेशन बदललेली असतात अक्षरांची, का तर त्याला कोणीतरी सांगितलंय. मग प्रॉब्लेम काय होतो तिथे, आम्ही एक 2-4 वेळा प्रयत्न करतो, ए बाबा नाही मिळते, कोण या, चल जाऊ दे, दुसरा बघू. कारण इथे लोकांकडे इतका वेळ नसतो शोधाशोधी करत बसायला, कॉम्बिनेशनचं फ्युजन करत बसायला. डायरेक्टली असा विचार केला तर नाही, हा काय सोशल मीडियावर फारसा दिसत नाहीये, आणि डायरेक्ट पुढला कोणीतरी की जो दिसतोय त्याच्यावर उडी मारली जाते, त्याचं कास्टिंग होतं, लोक पुढे निघून जातात. आणि हा इंद्रनील कामत मला किती आवडत असला किंवा तो कितीही चांगला आर्टिस्ट असला तरी फार काही कष्ट घेतले जात नाहीत त्याला शोधण्याचे, कारण तो स्वतःलाच त्यांनी सापडायला अवघड करून टाकलेलं असतं. मग माझं असं म्हणणं असतं की भावना ह्या आपल्या जागी असतात, इमोशन्स ह्या आपल्या जागी असतात. तुम्ही इझिली ऍक्सेसिबल पाहिजे, तुम्ही इझिली रिचेबल पाहिजे, तुमच्यापर्यंत लोकांना सहज पोचता आलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून साधं सोपं सुटसुटीत नाव ठेवा की जे पारंपरिकरित्या सेट झालेल्या पद्धतीत ते नाव येतं. इंद्रनील असेल तर फार फार INDRANIL किंवा फार फार NEEL एवढं करा आणि विषय संपवा. त्याला वेगळं काहीतरी अजून काही जोडायचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुम्ही पटकन लोक तुम्हाला शोधू शकतील किंवा तुम्ही सापडू शकाल लोकांना. सो हे माझं कळकळीने सांगणं असतं लोकांना की सोशल मीडियाचा वापर करताना काहीतरी चित्रविचित्र स्पेलिंग्स करू नका, कारण असंख्य ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो. मेल आयडी जो आपण करतो, आता माझा मेल आयडी atulshidhay@gmail.com इतका साधा सरळ सोपा आहे, तरी लोकांचा घोळ होतो. मी शिधय म्हणतो, लोक सिधय ऐकतात किंवा अज्युम करतात, आणि मग लिहिताना काय होतं, अतुलचं स्पेलिंग चुकायचा मुद्दा नसतो, ATUL अतुल, आणि SHIDHAY च्या ऐवजी लोक SIDHAY टाकतात आणि मी सापडत नाही. पण आता याला काय नाईलाज आहे, तर त्याला मी काही करू शकत नाही, मी काय नावाची तोडफोड केलेली नाहीये, मी अतुल शिधय आहे, मी माझं जे स्पेलिंग आहे शिधय उच्चारानुसार ते नॉर्मल ठेवलेलं आहे. पण ह्याच अतुल शिधयनी ATUL च्या जागी ATOOL टाकलं किंवा शिधयाच्या जागी SHIDDHAY टाकलं तर गोंधळ होतात. मग प्रॉब्लेम तोच होतो की मला मेल पाठवा, किंवा मला जर कोणाला मेल थ्रू कोणाला माझ्या संपर्कात यायचं असेल, ते डायरेक्ट माझं अतुल शिधय टाकतात. ठीक आहे, इथे सिधय आणि शिधयचे गोळ न करता आपण शिधय जरी टाकलं तरी प्रॉब्लेम एवढाच होतो की परत मी जर काही उटपटांग स्पेलिंग केलेलं असेल ATOOL वगैरे, तो त्यांचा मेल पण माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींना टाळण्याकरता मेक इट सिम्पल, कॉम्प्लिकेशन्स वाढवू नका. आधीच ह्या क्षेत्रात प्रमाणाबाहेर जास्त कॉम्पिटिशन्स आहेत, खूप जास्त रॅट रेस इथे चालू असते. एकेका
सेकंदाच्या मिनिटाच्या फरकाने तुम्ही मागे पडू शकता किंवा पुढे जाऊ शकता. असं एक क्षेत्र असताना काहीतरी स्पेलिंग वगैरे चुकीची करून तिथे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करून तुम्ही लोकांना सापडायला अवघड बनवू नका. सो कन्क्लुजन काय, तर सोशल मीडियाचा अतिशय योग्य वापर करणं, तुमच्याकडे असलेली कला ही अतिशय समर्पक पद्धतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचा वापर या सोशल नेटवर्किंगचा करून घेता येणं आणि स्वतःच्या आडनावांमध्ये किंवा नावांमध्ये फारसे फेरफार न करता किंवा रादर फेरफारच न करता एक इझिली ऍक्सेसेबल राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. माझा आजचा हा मुद्दा जर तुम्हाला पटला असेल तर माझ्या आजच्या एपिसोडला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पोचता यावं म्हणून शेअर करा. थँक्यू.